सोडे सोड म्हणजे तुम्ही जे अध्यक्ष सचिव पाहिजे ते 10 कमिटी तुझं नाव सांगा. वचिंद्र बारपास चालू आता उभा राहणार आहे. लाईव्ह चालू आहे बरं आता या आता सर्व सर्व तर बस 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 आता मांग उभा राहा मांगे. मित्रांनो, आज आम्ही या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने नुकताच एकलव्य आदिवासी संघटनेच्या शाखेचं फलकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आम्ही आता या ठिकाणी चाळीसगाव तालुक्यातील शेवरी गावात आहोत आणि शेवरी गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे आणि जवळपास ही वस्ती 40 ते 45 वर्षापासून यांना इथे घरकुल मिळालेलं आहे. म्हणजे जवळपास 40-45 वर्षापासून या ठिकाणी त्यांना घरकुल मिळून ते इथं रहिवास करत आहेत. परंतु शोकांतिकाच्या गोष्ट इथं अशी आहे मित्रांनो की 30-40 म्हणजे जवळपास 45 वर्षापासून इथं रहिवास करत असताना सुद्धा इथल्या ग्रामपंचायतीने ज्या मूलभूत गरजा आहेत गावातल्या ग्रामस्थांच्या, म्हणजे ते कोणत्याही जाती धर्माच्या असू द्या, जे त्यांना राहण्यासाठी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जी अत्यंत आवश्यकता विषय आहे, परंतु गेल्या 45 वर्षापासून त्यांना इथल्या ग्रामपंचायतीने साधं पिण्याच्या पाण्याची सुद्धा त्यांनी इथं व्यवस्था करून दिलेली नाहीये. त्यांना स्ट्रीट लाईट नाहीये. म्हणजे ग्रामपंचायतीने जे सार्वजनिक नागरी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायती जास्त असताना पण दर पंचवार्षिकला इथं येऊन इथल्या आदिवासी समाजाचं मतदान करून घेतात, परंतु त्यांच्या गरजा ते कधी पुऱ्या करत नाही. त्यांच्या हक्काचे त्यांचा अधिकार त्यांना देत नाही. म्हणून आज या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आम्ही इथल्या आमच्या समाज बांधवांशी मी हितगुज केली, चर्चा केली आणि त्यांना मी विचारलं. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. इथून आम्हाला जवळपास 2-3 किलोमीटर अंतरावर कुठेतरी तलाव आहे, त्या तलावावर पाणी घेण्यासाठी जावं लागतं. म्हणजे आमच्या माता भगिनी 2-3 किलोमीटर हांडे घेऊन पाणी पिण्यासाठी इतक्या अंतरावर आणता. इथं त्यांना दफनविधीसाठी जागा नाही. जे गावठाण जागा आहे त्या ग्रामपंचायत तिथल्या स्थानिक गावातल्या कोणीतरी व्यक्तीने त्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा अतिक्रम केलेले आहे. म्हणजे बिलाटीमध्ये या वस्तीमध्ये कोणी जर मेलं त्याला दफनविधी करण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. ही शोकांतिका आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली आणि 79 वर्षानंतर सुद्धा आमच्या आदिवासी समाजाकडे इथले राजकीय पुढारी असू द्या, इथले कोणी प्रशासकीय अधिकारी असू द्या, म्हणजे या समाजाची दशा आणि दिशा किती वाईट आहे. गंभीर प्रश्न आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून वंचित इथली ग्रामपंचायत ठेवत आहेत, इथले लोकप्रतिनिधी त्यांना ठेवत आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी त्या ग्रामपंचायतीला आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आव्हान करतोय की यांना ताबडतोब यांच्या भिलाटी यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची आपण जर व्यवस्था करून नाही दिली तर मी संबंधित ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने जर यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था ताबडतोब नाही करून दिली, यांना ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा ग्रामपंचायतीने जर यांना निर्माण नाही करून दिल्या तर येत्या 8-15 दिवसामध्ये मी ग्रामपंचायतीला टाळा ठोकणार आहे. ग्रामपंचायत जर नाही ऐकलं
तर जिल्हा पंचायत समिती असू द्या तहसील कचेरी असू द्या, या या प्रशासनाच्या प्रशासकीय कार्यालयांना सुद्धा एकलव्य आदिवासी संघटना टाळाठोक आंदोलन करणार आहे. आम्हाला जर आमच्या नागरिक सुविधा तुम्ही देत नसणार तर तुम्हाला त्या कार्यालयामध्ये बसण्याचा काही अधिकार नाही. त्या कार्यालयामध्ये बसलेले असताना सुद्धा आम्ही तिथं तुम्हाला त्या कार्यालयामध्ये कोंडण्याचा कार्यक्रम आम्ही सर्व आदिवासी बंद करणार. जय एकलव्य, जय आदिवासी, जिंदाबाद, जय भीम. सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कट कसं कर कट कर. मालेगाव तालुक्यातला आहे आणि महत्त्वाचं आता जो